बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 8:80 बातम्या। रात्रीच्या वेळेला कारगिल द्रास सोडून जवळपास सर्व एलओसीवरती पाकिस्तानचा गोळीबार। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर या भागामध्ये गोळीबार झाल्याची माहिती। प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानचा गोळीबार, भारताचं प्रत्युत्तर। पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी। 450 किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्राची मारक क्षमता। पाकिस्तानकडून भारताविरुद्ध सज्ज असल्याचा दावा। मात्र अशा क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण हे केवळ तणाव वाढवण्याचा प्रयत्न। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीती। पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता। पाकिस्तानकडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा। भारतीय सैन्य हवाई संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करणार। ही खरेदी मेक इन इंडियाच्या अंतर्गत केली जाणार आहे। 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र तसंच अनेक आवश्यक उपकरणांची खरेदी होणार आहे। चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। सुट्टीवरती असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावरती रुजू होण्याचे निर्देश। भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव लक्षात घेता 6 महिन्यांचा शस्त्रसाठा निर्मितीचे आदेश। जबलपूरच्या ऑर्डिनन्स कारखान्यामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। रजेवरती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवरती रुजू होण्याचे निर्देश। पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारत पाकिस्तानमधल्या तणावाविषयी दोघांमध्ये चर्चा। जम्मू आणि काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरती कारवाई सुरू। दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणं सुरू। पहलगाम हल्ल्यामध्ये सुद्धा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन समोर येत आहे। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह कसूरी आणि जैश ए मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर हा असल्याचा संशय आहे। पाकिस्तानी सैन्य लहान मुलांना मदरशांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना आणि मौलवींना AK-47 वापरण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पीओकेच्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे कर्नल आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाक रेंजरला अटक। भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जात होता। बीएसएफकडून अटकेची कारवाई, सध्या चौकशी सुरू। भारताच्या संभाव्य कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला। आज शरीफ सरकार हे विरोधी नेत्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती देणार। सैन्याच्या तयारीबद्दलही माहिती दिली जाणार आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये 30 मिनिटं चर्चा झाली। भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारत पाकिस्तान युद्धाचं वातावरण भाजपने निर्माण केलं आणि आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारे सुद्धा मोदीच आहेत। सामनामधून मोदींवरती निशाणा। यामुळे युद्ध खरंच होईल का? सामनामधून सवाल। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला हे पर्यटकांना भेटण्यासाठी पहलगाममध्ये गेले होते आणि पर्यटकांना घाबरून न जाण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे। पहलगाममध्ये हल्ला करून पर्यटकांच्या मनामध्ये भीती पसरवण्याचं काम दहशतवाद्यांनी केलंय। माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया। भारताविरुद्ध युद्ध झालं तर पाकिस्तानकडे गमावण्यासारखं फारसं काहीही नाही। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार राणा सनाउल्लाह खान यांचा दावा। पाकिस्तानामधल्या सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलामधले रस्ते शोधण्यासाठी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या अॅपची मदत घेतली जाते। पहलगाममधल्या गुन्हेगारांना शिक्षा करण्याची आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची सीमा गावामधल्या गावांची मागणी आहे। माजी सैनिकांनी सुद्धा दर्शवली लढण्याची मागणी। इंदिरा गांधी असते तर आतापर्यंत पाकिस्तानचे 4 तुकडे केले असते। पहलगाम हल्ल्यावरून नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। एनआयएकडून 2024 मध्ये श्रीनगरमध्ये झालेल्या ग्रेनाईडच्या हल्ल्याप्रकरणी 3 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल। या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी। पाकिस्तानामधून आलेली सीमा हैदर हिला पाकिस्तानामध्ये परत पाठवावं, आमदार अबू आझमी यांची केंद्र सरकारकडे मागणी।
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिंदे गैरहजर. शिवसेनेकडून कार्यक्रमाला प्रताप सरनाईक उपस्थित होते, तर कार्यक्रमाला येणं शक्य नसल्यास प्रतिनिधी पाठवू नका, अजित पवारांची शिंदेंच्या अनुपस्थितीवरती प्रतिक्रिया. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांचे राजकीय निवृत्तीचे संकेत. यापुढे निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, केसरकरांचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातल्या चौंडीमध्ये 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. ग्रामीण भागामध्ये महत्वाची बैठक होत असल्यामुळे प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट. अहिल्यानगरमधील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं दिलं निमंत्रण. गोकुळचे दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार आहे. पुणे मुंबईमध्ये म्हशीचं दूध हे प्रतिलिटर 74 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रतिलिटर असेल. गाईच्या दुधाच्या दरामध्ये सुद्धा 2 रुपयांची वाढ होती आहे. आज देशभरामध्ये नीट परीक्षा. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची चाचणी. दुपारी 2 ते 5च्या दरम्यान देशभरामधल्या 5453 केंद्रांवरती परीक्षा होईल. नीटच्या परीक्षेसाठी मेगा ब्लॉक रद्द. मध्य रेल्वेवरती आज मुख्य मार्गिका. हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गांवरती मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय. माजिवडा पुलावरील मुंबई मार्गिका 22 मे पर्यंत रात्रीच्या वेळेला वाहतुकीसाठी बंद राहील. रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक पोलिसांचा निर्णय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून पनवेलमधल्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाचा आढावा. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून पनवेल स्टेशनचा विकास केला जाणार आहे. अश्विनी वैष्णव यांची घोषणा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये मांस विक्री बंदी. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा आदेश. उल्वे परिसरामध्ये मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची पर्यावरण प्रेमींनी केली होती तक्रार. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोटरमन युनियनची झालेली बैठक यशस्वी झाली आहे. संघटनेच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे मोटरमन कामावरती हजर राहून आपली ड्युटी पूर्ण करतील. कंत्राटी तत्वावरती चालणाऱ्या बेस्ट बसेसमध्ये 350 बस चालकांची भरती होणार आहे. यासाठी फक्त मराठी मुलांना संधी मिळावी, मनसेची मागणी. नागपूर जिल्ह्यामध्ये 10 मे पासून पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट बंद राहील. सायबर फसवणुकीच्या भीतीनं विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय. पुरंदरच्या विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेसाठी प्रशासनानं मागवला मोठा फौजफाटा. मात्र ड्रोन सर्वेक्षणाच्या विरोधामध्ये शेतकरी ठाम. पुरंदर तालुक्यामधील कुंभारवळण गावामध्ये प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा. महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावेल. वाढत्या उष्णतेचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. नांदेडमध्ये काढणीच्या नंतर साठवलेल्या कांद्याचं नुकसान होत आहे, तर कांद्याला 500 ते 700 रुपये क्विंटल इतकाच बाजारभाव मिळतोय. शेतकरी अडचणीत आहेत. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत. कांद्याला सरासरी 700 ते 800 रुपये इतकाच बाजारभाव मिळतोय, तर कमीत कमी 100 ते 150 रुपये मिळाला पाहिजे अशी मागणी होताना दिसतेय. विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. गारपीट होण्याची देखील शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. वर्धा शहरासोबतच जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागामध्ये तुरळक तर काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी. भंडाऱ्यामध्ये सलग 6व्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे भात पिकं खराब होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये 20 कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर तुमसर तालुक्यामधल्या 2 आणि साकोली तालुक्यामधल्या एका जनावराचा मृत्यू. गोंदियामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरचं छत उडून गेलंय. विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा सुद्धा मृत्यू झालाय. हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रामध्ये करायला सुरुवात झाली आहे. 4ही दरवाजे उघडून परभणी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातोय. अकोल्यामध्ये 44.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान वाढलंय आणि या वाढत्या तापमानामुळे नागरिक सध्या हैराण झाले आहेत. लातूर जिल्ह्यामधली 38 गावं आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा. 2 गावं आणि 3 वाड्यांना सध्या 4 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीमध्ये 54 बिबट्यांचं वास्तव्य.
10 वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या ही 23 वाढली आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीने केलेल्या अभ्यासामधली माहिती आहे. भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश. करुणा मुंडेंनी वांद्रे कोर्टामध्ये दाखल केले 3 अर्ज. 60 लाख रुपयांची पोटगीची थकबाकी धनंजय मुंडेंनी द्यावी. तसंच मुंडेंकडून धमक्या येत असल्याची दाखल केलेली लेखी तक्रार. जसा ईव्हीएममध्ये घोटाळा केला तसा या जातीय जनगणनेमध्ये करू नका, असा जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सल्ला. भाजप 24 तास निवडणुकीचा विचार करत असल्यामुळे घोषणा केल्याचा आव्हाडांचा दावा. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीमधल्या गाळ उपसाच्या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक. गाळ उपसा करण्यासाठी उशिरा सुरुवात झाल्यामुळे सामंत यांचा अधिकाऱ्यांवर संताप. साताऱ्यामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचं अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. नाना पाटेकर यांनी दरेगावाला भेट दिली आहे. यावेळेला शिंदेंच्या शेतामध्ये जाऊन भाजी करण्यासाठी फणस द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी शिंदेंकडे केली. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण होत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. राजकोट किल्ल्यावरती 60 फुटांचा शिवरायांचा तलवारधारी पुतळा. शाळकरी मुलांना लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे शिकवायला हवेत. खासदार उदयनराजे भोसले यांची दादा भुसेंकडे मागणी. मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची भेट. आगेंच्या आई आणि पत्नीसोबत चर्चा करून अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. बीडच्या परळीमध्ये काँग्रेसचा सत्याग्रह. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचा सत्याग्रह असल्याची प्रतिक्रिया. जळगाव आढावा बैठकीमध्ये आमदार सुरेश भोळे आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांमध्ये रस्त्यांच्या कामावरून जोरदार वाद. कामांचा दर्जा आणि निधीवरून आमदारांचा अधिकाऱ्यांना सवाल. जनतेच्या समोर माफी मागायला तयार असल्याचं वक्तव्य. सांगलीच्या तासगावामध्ये आई आणि बहिणीकडून तरुणाची हत्या. आग लागून तरुणाचा मृत्यू झाल्याचा केला कांगावा. आई आणि बहीण पोलिसांच्या ताब्यात. कौटुंबिक वादामधून गुंगीचं औषध देऊन डोक्यामध्ये दगड घालून हत्या केली आहे. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयामधून नवजात अर्भकाची अज्ञात महिलेनं चोरी केली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. प्रशासनाकडे तक्रार दाखल. परभणी उड्डाणपुलावरती भीषण अपघात झाला. 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली आणि दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. मुरबाड तालुक्यामधल्या जांभुर्डे इथे पूर्व वैमनस्यामधून भर चौकामध्ये राडा झाला. जांभुर्डे गावामध्ये भालचंद्र बिऱ्हाडे यांची कुऱ्हाडीनं हत्या करण्यात आली आहे. कल्याण स्टेशन परिसरामधल्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये बुरखा घालणाऱ्या महिलेची दहशत. बोलण्यामध्ये गुंतवून दुकानामधून सोन्याचे दागिने घेऊन ही महिला पसार होत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. यवतमाळमध्ये देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतूस जप्त. पुसद पोलिसांची कारवाई. अक्षय बाळू ससाणे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हिंगोलीमध्ये मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग समुद्रामध्ये अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांवरती शीतलगस्त नौकेची कारवाई. अनेक प्रकारचे मासे जप्त करण्यात आले. नौकेचा लिलाव होणार आहे. पालघरमधल्या तलासरीमध्ये दोघांवरती बिबट्याने जीवघेणा हल्ला केलाय. एक पुरुष आणि एक महिला गंभीररित्या जखमी झाल्या. रायगडमधल्या समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी. उन्हाळी सुट्टीसाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल व्हायला आता सुरुवात झाली आहे. आज पाटण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. महाआघाडीची बैठक होणार आहे. तेजस्वी यादव हे बैठकीचं नेतृत्व करतील. बिहार काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीविषयी या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होईल. केवळ लाचेची रक्कम नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दोषी धरता येणार नाही. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही. एका प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. डीआरडीओकडून स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी. पेलोड 17 हा किलोमीटर उंचीवरती पोहोचला तर चाचणीच्या दरम्यान अनेक महत्वाची माहिती गोळा करण्यात आली आहे.
जय बद्री विशालच्या जयघोषानं बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडलेत. भाविकांच्या जयघोषानं बद्रीनाथ धाम दुमदुमलंय आणि यावेळेला मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. आर्मी बँडच्या सुमधुर सुरांनी बद्रीनाथ धाम दुमदुमलं. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या वेळेला भारतीय सैन्याच्या गढवाल रायफल्सच्या बँडकडून भक्तिगीतं सादर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खेलो इंडिया यूथ गेम्सच्या 7व्या सत्राचं व्हर्च्युअल उद्घाटन करतील. या खेळांमध्ये 6,000 पेक्षा अधिक खेळाडू 27 पदकांसाठी स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. आरसीबीचा चेन्नईवरती ऐतिहासिक विजय. आरसीबीने आयपीएल 2025च्या इतिहासामध्ये प्रथमच चेन्नईचा एका सीझनमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये पराभव केला. कर्णधार ऋषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीची लखनौ सुपर जायंट्स संघाला चिंता आहे. प्ले ऑफच्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी लखनौला विजय महत्वाचा. आज पंजाब विरुद्ध लखनौचा सामना. बंगळुरूमध्ये सोनू निगमच्या विरोधात एफआयआर दाखल. कन्नड भावनांना दुखावल्याचा आरोप आहे. आवला हल्ली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आणि सुपरफास्ट बातम्यांचा आढावा घेऊन